Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see overpopulation, the content of overpopulation. What is mean by overpopulation? In the before lectures, we have seen that what is mean by population and population density means what. And today we are going to see the overpopulation. Overpopulation is simply a situation where too many peoples live in the uh, location for space. ओके, म्हणजे काय की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहतात. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे काय की जागा छोटी आहे पण त्या छोट्याशा जागेमध्ये खूप जास्त लोक राहतात. दॅट इज द ओव्हर पॉप्युलेशन. आता काय होतं आहे, छोटीशी जागा असते. 1000 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट आहे, सॉरी 1000 स्क्वेअर फूटची एक प्लेस आहे. आणि त्या प्लेसमध्ये जर 10 ते 15 मजली एक बिल्डिंग तयार केली 1 BHKची. 1000मध्ये 1 BHK 2 BHK पण होईल. ठीक आहे, 1 BHK म्हणा किंवा 2 BHK असे तयार केलेले आहेत, किंवा 1 RK दोन हे तयार केलेत. 1000मध्ये 1 RK आणि 1 RK मध्ये थोडीशी जागा, असे जर दोन फ्लॅट तयार केले आणि अशा दोन फ्लॅटचे 15 मजली बिल्डिंग जर तयार केली असेल तर ती जागा जी आहे 1000 स्क्वेअर फूट जी जागा आहे त्या जागेमध्ये 15 फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये राहणारी लोकसंख्या कमीत कमी 2 किंवा 3 जण, म्हणजे 1 RKमध्ये जर एका 1 RKमध्ये जर मिनिमम 2 किंवा 3 पीपल राहत असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजे त्या एवढ्याशा जागेमध्ये 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये किती लोकसंख्या राहती आहे. दॅट इज द ओव्हर पॉप्युलेशन. ओके, इकॉनॉमिक्स अँड नॅचरल रिसोर्सेस कॅन सस्टेन. आणि अशा ठिकाणी काय होते, इकॉनॉमिकली किंवा नॅचरल जे रिसोर्सेस आहेत ते काय होतात, सस्टेन म्हणजे कमी पडायला लागतात. आता 1000 स्क्वेअर फूट जागा आहे म्हटल्यावर तिथे पाण्याचा एकच नळ असेल, राईट. जर तुम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी मिळत असेल तर त्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा तिथे एकच नळ असणार आहे. आणि त्या एका नळाचं पाणी इतक्या लोकांना पुरवणं अवघड आहे. मग तुम्हाला तिथे टँकर मागवणे आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे काय होतं तिथं पाण्याचा प्रॉब्लेम क्रिएट होते, राईट. ठीक आहे. दिस मीन्स इट इज नॉट जस्ट द स्पेस मेंबर, इट इज नॉट जस्ट द म्हणजे जागा आणि त्या जागेमधले राहणारे लोक एवढाच त्याच्यातला बिलॉंगिंगनेस नाही आहे, तर बाकीच्या गोष्टीसुद्धा तिथे डिपेंड करतात. मुलांना खेळायला जागा राहणार नाही, नॅचरल रिसोर्सेस तुम्हाला वापरायला मिळणार नाही, झाडं झुडं लावता येणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रॉपर एन्व्हायरमेंट मिळणार नाही. ठीक आहे, वातावरण चांगलं मिळणार नाही. त्या ठिकाणाला काय म्हणू आपण, ओव्हर पॉप्युलेशन. बट द रिलेशनशिप बिटवीन द इनहॅबिटंट्स अँड the reasons available overpopulations refers to an undesirable conditions where the human population accessed the available natural resources to feed the sustain it. Okay, today's world today's one world inhabited by the over 7 billion peoples, with the China tapping the list as the most population country, followed by the India. Okay, rapid population growth is ban of economic underdeveloped poor developing countries in the world. Overpopulation can several effects on the environment as well as other species within the economical system. Indeed, human overpopulation has resulted in technical advances
which human increases human lifespan and fertility, and consequently place the pleasure on global resources. Okay. Overpopulation refers to the population which exceeds its sustainable size within the particular environment or inhabitant. Overpopulation the result from an increase the birth rate, decrease the death rate, the immigration to new ecological niche with favor to the peripheral sudden decline in available resources. Therefore, the overpopulation describes the situation in which population is given the ecosystem limits resources available. म्हणजे जेवढे काही रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहे ते रिसोर्सेस वापरायसाठी तुमच्याकडे लोक भरपूर आहेत. दॅट इज द ओव्हर पॉप्युलेशन. रिसोर्सेस कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे. आता फॉर एक्झाम्पल जर ॲग्रिकल्चर लोकांनी काम करायचं सोडून दिलं, शेतकऱ्यांचं प्रमाण कमी कमी जर झालं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, धान्य पिकवणारे लोक कमी होणार आहे. तुमच्याकडे धान्याचा साठा कमी होईल हळूहळू. शेती संपायला लागली म्हणजे काय, शेतीसाठी लागणारी ही लँड त्या जागेवर जर लोकांनी प्लॉटिंग केलं, बरोबर आहे, जर प्लॉट टाकून तिथे लोक राहायला लागले, घरं बांधायला लागले, तर जी जागा आपली शेतासाठीची आहे तिथे शेती होण्यापेक्षा जास्तीत जास्त घरं होत जाते. म्हणजेच काय होणार आहे, लोकसंख्येचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि शेतीचं प्रमाण कमी होत जाणार आहे. मग शेतीचं प्रमाण कमी झालं की अन्नधान्य पिकवण्याचं प्रमाण कमी होईल आणि हळूहळू जर अन्नधान्य आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला ते खाण्यासाठी धान्य मिळणार नाही. आणि मग धान्य मिळाले नाही, भाजीपाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे जे आपल्याला सात्विक जेवण इंडियामध्ये मिळतं ते जर आपल्याला मिळालं नाही तर आपण सुद्धा बाकीच्या देशांप्रमाणे काहीतरी वेगवेगळ्या वस्तू खायला लागू. ठीक आहे. तर ओव्हर पॉप्युलेशनचा परिणाम काय होऊ शकतो. ठीक आहे. डेफिनेशन बघा ओव्हर पॉप्युलेशनची. ओव्हर पॉप्युलेशन is when the population growth causes output per head to fail the sustenance level are rising mortally causes population growth to cases. ओके, ही गोरी डेफिनेशन आहे टी आर लिव्हलिथन्स. डी बी ग्रीकने दिलेली डेफिनेशन बघा. ओव्हर पॉप्युलेशन occurs wherever the population exceeded the minimum for with given resources and technology. ओके, ती डेफिनेशन आहे. आता कॉजेस बघा ओव्हर पॉप्युलेशनची. कशामुळे ओव्हर पॉप्युलेशन होते किंवा ओव्हर पॉप्युलेशन होण्याची कारणं काय आहे, का होते ओव्हर पॉप्युलेशन एखाद्या ठिकाणी. तर बघा, डिक्लाइन इन द डेथ रेट. सपोज जर तुमचा डेथ रेट डिक्लाइन झाला, डेथ रेट काय झाला, डिक्लाइन झाला, कमी झाला. द फॉल इन द डेथ रेट्स दॅट डिक्लाइन इन मॉर्टरली rate in one fundamental causes of overpopulation owing to the advancement in a medicine. Man has found the courses to the previously fatal diseases. डेथ रेट काय व्हायला लागला, डिक्लाइन व्हायला लागला. आता काय का व्हायला लागला डेथ रेट डिक्लाइन, कारण हळूहळू आपल्या देशाची ग्रोथ व्हायला लागली. मेडिकल सायन्स स्ट्रॉंगली काम करायला लागलं. मेडिकल सायन्सचं चांगलं काम होत असलेलं बघून म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की तुमचा डेथ रेट ऑटोमॅटिकली कमी कमी होत गेला. बरोबर आहे. म्हणजे लोकांना वाचवण्याचं प्रमाण आधीच्या काळात काय व्हायचं की त्याचं निदानच लागत नव्हतं, आजाराचं निदान लागत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर औषधी मिळत नव्हत्या. मेडिकल सायन्स इतकं पुढं गेलेलं नसल्यामुळे पटापटा लोक मरायचे. मोस्टली डिलिव्हरीमध्ये बायका मरायच्या, मुलींचे म्हणजे डिलिव्हरी मध्येच स्त्रियांची डेथ व्हायची. त्याच्यामुळे एका माणसाला 3-3, 4-4 बायका असायच्या.
बरोबर आहे. त्यामुळे काय व्हायचं की डेथ रेट हा काय होता, खूप जास्त प्रमाणात होता. पण आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की त्याच्यामुळे तुमचा डेथ रेट जो आहे तो कमी झाला. त्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढत चालली. दॅट इज द वन ऑफ द रिझन ऑफ कॉजेस ऑफ ओव्हर पॉप्युलेशन. ओके. नेक्स्ट इज राईज इन द बर्थ रेट. बर्थ रेट वाढत चालला आहे. तर राईज इन द बर्थ रेट, जर आपण आत्ताचा सिनेरिओ बघितला का सध्याचा, तर सध्या बर्थ रेट हा 50-50 आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण बऱ्यापैकी आता बर्थ रेटवर आपण कंट्रोल आणलेला आहे. पण तरीही काही जे असे भाग आहेत, ग्रामीण भाग किंवा ज्या एरियामध्ये अजूनही लोकांचं काय म्हणतात त्याला, मेंटॅलिटी बदललेली नाही आहे, मुलगाच हवा, किंवा ज्या असे काही भाग आहेत राजस्थान वगैरे या एरियामधल्या लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर अजूनही बर्थ रेट काय आहे, जास्तच आहे. ठीक आहे. थँक्स टू द न्यू discoveries in the neutral science, we have been able to bring in increases the fertility rates for the human beings. Fertility rate हा काय होत चाललाय, वाढत चाललाय. Medicines of the today can be boost the reducing the rate of human being. There are medicines and treatments which can be help the conceptions as a science has lead to increase the birth rate. This is certainly reasons to be proud and help, but advances is medicines have also become a causes of overpopulation. मेडिसिन्सच काय आहे, कॉजेस आहे ओव्हर पॉप्युलेशनचे. मायग्रेशनमुळे ओव्हर पॉप्युलेशन होत चाललं आहे. शहरांमध्ये ओव्हर पॉप्युलेशन का होतं आहे, खेड्यांमध्ये बघा तुम्ही मोठेचे मोठे घरं असतात आणि घरामध्ये राहणारी लोकसंख्या कमी असते. त्या जागेच्या मानाने त्यांचे किती मोठे मोठे घरं असतात, मोठ्याचं मोठं अंगण, आणि तिथे काहीतरी मोठ्या मोठ्या रूम्स असतात. ते त्यांची पत्र्याची म्हणा किंवा ते कौलारू घरं असतात, बघायला पण छान वाटतं. मोठी मोठी दारं, खिडक्या, मोठी मोठी घरं असतात. कारण तिथे काय आहे, जागा भरपूर आहे. आणि जागा भरपूर असल्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे ती मोठी मोठी घरं बांधू शकतात, जागा भरपूर असल्यामुळे. बरोबर आहे. मग आता असं का होतं आहे, तर जागा त्यांच्याकडे भरपूर का आहे, कारण तिथली लोक ही खेड्यातली लोक आपली गावं सोडून शहरांकडे वळायला लागली. लोक काय व्हायला लागले, शहराकडे जायला लागले. त्यांना शहराचं अट्रॅक्शन वाटायला लागलं, शहरात जाऊन राहायला लागली नोकरीसाठी किंवा इतर काही कारणं आहेत. असं काही नाही की शहरात ते जाऊन राहायला लागले त्याच्यामध्ये काही कारणं नाही आहे. शहरात जाऊन राहण्यामागे काही कारणं आहेतच, पण लोक खेडी गावं सोडून शहरात जाऊन राहायला लागले. मग तिथे शहरात जाऊन राहायला लागल्यामुळे काय व्हायला लागलं की खेडे ओस पडायला लागले आणि शहरामध्ये लोकांची गर्दी वाढायला लागली. बरोबर आहे. आणि मग तिथे त्यामुळे त्यांचं ओव्हर पॉप्युलेशन व्हायला लागलं, कारण शहरामध्ये जागा कमी पडायला लागली. आता तुम्ही बघा ना, मुंबईमध्ये किती लोकसंख्या आहे जागेच्या मानाने. फुटपाथवर कुठं 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 लोक राहतात, छोटे छोटे आपले घरं बांधून राहतात. चाळ्या असतात, चाळी असतात, छोट्या छोट्या चाळी असतात, छोटी छोटी अगदी एका रूमची सिंगल रूमची घरं असतात. आणि त्या सिंगल रूममध्ये धाटीवाटीनी लोक राहतात. गावाकडे उद्योगधंद्यांच्या आशेने ते लोक गावाकडची घरं सोडून आलेले असतात. त्यांची स्वतःचीच घरं गावाकडं खूप मोठी मोठी असतात, पण इथे शहरामध्ये येऊन ते छोट्या छोट्या एका सिंगल रूममध्ये राहतात. त्यांचा उदरनिर्वाह करतात. कशासाठी, तर ते पैशासाठी. त्याच्यामुळे काय झालं, लोकांचं मायग्रेशन झालं उद्योगधंद्यासाठी, शिक्षणासाठी सुद्धा लोक आपली घरं सोडून दुसरीकडे राहायला येतात, शहरामध्ये राहायला येतात. आता ही कोविडची सिच्युएशन आपण ज्या वेळेला बघितली, सुरुवातीचं जे फेज होतं त्या फेजमध्ये कितीतरी लोक तुम्हीच बघितले असतील, UP बिहारी लोक हजारोच्या संख्येने मुंबई पुणे सोडून गेलेत, आपापल्या गावाला गेलेत.
हजारोच्या संख्येने. त्यावेळी त्यांना जे साधन सापडलं त्या साधनाने ते गेले. काही लोक चालत गेले, काही लोक बायसिकलनी गेले, बरोबर आहे. तर ते लोक त्यांच्या त्यांच्या घरी त्यांच्या त्यांच्या गावाला निघून गेले. त्याचं कारण काय का त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ज्यासाठी आपण मुंबई पुण्यामध्ये आलो होतो, उदरनिर्वाह करण्यासाठी, बिझनेससाठी, धंदा करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी, बरेचशी अशी लोक आहेत की जी, आता तुम्ही जर रेल्वे स्टेशन बघितले, कितीतरी लोक तुम्हाला दिसतील रेल्वे स्टेशनवर काय काय छोट्या छोट्या वस्तू घेऊन विकताना वगैरे. तर ती लोक उदरनिर्वाहासाठी त्यांची गावं सोडून शहरांमध्ये आलेली आहे. ती तिथेच राहतात, छोटंसं घर आपलं, वडापावची गाडी टाकतात, काय काय काहीही लोक करू शकतात. कारण शहरांमध्ये त्यांना उदरनिर्वाह करायला, काम करायला स्कोप भरपूर आहे. कुठल्याही एखाद्या छोट्या मोठ्या एरियामध्ये जाऊन राहून तिथे कुठलाही छोटासा बिझनेस जरी करायचा म्हटलं तरी त्यांचे डेली नीड्स ते भागवू शकतात. पण खेड्यामध्ये नाही. कारण खेड्यामध्ये काय होतं, साधा भाजीचा जरी धंदा टाकायचा म्हटलं खेड्यामध्ये तरी तो चालू शकत नाही. कारण लोकांकडे त्यांच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये भाजीपाला आहे, ते का म्हणून त्याच्याजवळचा विकत घेतील, बरोबर की नाही. ते त्यांच्या शेतात जाऊन त्यांचा भाजीपाला आणतील, व्हेजिटेबल्स आणतील, ते तोडून आणतील फ्रेशवाला, मग ते कोणाजवळून विकत घेणार नाही. सो भाजीचा धंदा कॅन्सल होणारच नाही तो खेड्यामध्ये. तोच जर भाजीचा धंदा शहरामध्ये करायचा म्हटलं तर दुपटीने तुम्ही त्याच्यावर पैसा कमवू शकता. साधा भाजीचा धंदा, वडापावची गाडी, एक गाव एक गाडी जरी असली तरी पुरून उरेल, बरोबर आहे. कारण गावाकडच्या लोकांना खूप काही असं हॉटेलचं आणि बाहेरचं खाण्याची सवय नसते. ते खूप त्याच्या आहारी जात नाहीत. कारण त्यांची कामं, भरपूर काम करायचं, भरपूर शेतामधला ताजा भाजीपाला खायचा, हेच त्यांच्या डोक्यात असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळं तो पण बिझनेस त्यांचा सक्सेसफुली तिथं होऊ शकत नाही. तेच बिझनेस शहरामध्ये ते अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. त्याच्यामुळे लोक काय होतात की त्यांची गावं सोडून शहराकडे वळायला लागली, शहरांमध्ये जायला लागली. आणि त्यामुळे खेड्यातली जी पॉप्युलेशन आहे ती कमी व्हायला लागली आणि शहरामध्ये ओव्हर पॉप्युलेशन. ठीक आहे, ते सुद्धा एक महत्त्वाचं रिझन आहे ओव्हर पॉप्युलेशनचं. नेक्स्ट आहे लॅक ऑफ एज्युकेशन. एज्युकेशन कमी असल्यामुळे, प्रॉपर एज्युकेशन लोकांकडे नसल्यामुळे सुद्धा ओव्हर पॉप्युलेशन होत जातं. आता लॅक ऑफ एज्युकेशन आपण कुठे म्हणू शकतो, जर मुलींना प्रॉपर फर्टिलिटीचं नॉलेज नसेल, कुठल्याही वयात तिचं लहान वयात लग्न झालं, लगेच तिला मूल झालं, ठीक आहे, म्हणजे काय पॉप्युलेशन ग्रोथमध्ये तिचा वाटा आहे. त्याचबरोबर जर त्यांचे एज्युकेशन जर त्यांचं प्रॉपर नसेल, त्यांना सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती नसेल, तर काय होतं की त्यांना वाटेल तेव्हा म्हणजे बरेच उदाहरणं तुम्ही बघा की एक मूल अजून 3 वर्षाचं झालेलं नसतं तरी दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग झालेलं असतं. दॅट इज द लॅक ऑफ एज्युकेशन. माझ्या मते तर हे लॅक ऑफ एज्युकेशनच आहे. 2 मुलांच्या मध्ये कमीत कमी 3 वर्षाचं तरी अंतर असायला पाहिजे. सरकारसुद्धा तुम्हाला सांगतं, डॉक्टर, मेडिकल सायन्स हे सुद्धा तुम्हाला कायम सांगत असतं की 2 मुलांच्या मध्ये 3 वर्षाचं अंतर ठेवा. मग 2 मुलांच्या मध्ये 3 वर्षाचं अंतर म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही पहिल्या मुलाला 2 किंवा 2.5 वर्षाचं होऊ द्या. आणि 2 किंवा 2.5 वर्षाचं म्हणण्यापेक्षा काय फरक पडतो जर एक पहिलं मूल तुमचं 3-4 वर्षाचं झालं आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या मुलाचा चान्स घेत असाल तर. कारण काय होतं की तुमच्या पहिल्या मुलाला सुद्धा प्रॉपर न्याय मिळत नाही. तुम्ही त्याला प्रॉपर जो वेळ द्यायचा तो देऊ शकत नाही आणि लगेच तुमचं ते दुसरं मूल, म्हणजे 2 मुलांचं तुमच्यावर लोड येतो. आणि तेवढी जर तुमची प्रॉपर इकॉनॉमिकल कंडिशन नसेल किंवा त्या मुलांकडे जर प्रॉपरली तुम्हाला लक्ष देता आलं नाही तर त्यामुळे
इतरही गोष्टी होऊ शकतात, जसं की कुपोषण, भरणपोषण व्यवस्थित तुम्हाला मुलांचं करता आलं नाही, त्यांना चांगलं चांगलं जर तुम्हाला खाऊ पिऊ घालता आलं नाही, तुमची इकॉनॉमिकल कंडिशन जर त्या पद्धतीची नसली, तर त्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार सुरू होतात. बरोबर. आणि आत्ताचं जे वातावरण आहे किंवा आत्ताचे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते आधीच्या नॅचरल रिसोर्सेसप्रमाणे नाहीत. किंवा गावाकडं सुद्धा अजूनही ज्या काही तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत आहेत, चांगल्या भाजीपाला, चांगली फळं, ह्या ज्या गोष्टी खायला मिळतात त्या आपल्याला मिळत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्यातल्या शरीराची इम्युनिटी पॉवर म्हणा किंवा काम करण्याची तुमचं जी ताकद आहे ती ऑटोमॅटिकली कमी होत चालली आहे. कारण तुम्हाला त्या अन्नातून, जेवणातून जे प्रोटीन्स आधी मिळायचे ते आत्ता तेवढ्या लेवलला मिळत नाही. आधी ज्या लेवलला ते मिळत होते ना, त्या लेवलला ते तुम्हाला आत्ता मिळत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होत चाललं आहे की तुमच्यातलं ताकद कमी होत चालली. तुम्हाला असं वाटतंय आपण भरपूर खातोय, चांगलं खातोय, पण हे चांगलं खाद्य नाही आहे. आपल्याला आत्ता खायला मिळते वडापाव, पिझ्झा, ह्या ज्या गोष्टी आत्ता आपण खातोय हे काही चांगलं खाद्य नाही आहे. हे तुमचे जिभेचे चोचले पुरवणे आणि तुमची लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी साठी ठीक आहे, परंतु ह्याची सवय लावून घेणं किंवा ह्याच गोष्टी सारख्या सारख्या करणं तर तुमच्या शरीरासाठी फार घातक आहे. आणि दॅट इज ऑल्सो द रिझन ऑफ ओव्हर पॉप्युलेशन. ओके. लॅक ऑफ एज्युकेशन. तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल तर त्यामुळे काय होते, तुमची लोकसंख्या वाढत जाते. अर्ली मॅरेज अँड अनयुनिव्हर्सल मॅरेज सिस्टीम. अर्ली मॅरेज, लवकर लग्न झालं, 18 वर्षाचं व्हायचंच आहे तुमचं. सरकारने तुम्हाला नियम लावून दिलेला आहे 18 वर्षाचं वय झाल्याशिवाय, मुलीचं 18 वर्षाचं वय, मुलाचं 21 वर्षाचं वय, ते झाल्याशिवाय लग्न करायचे नाही. का केलं असेल सरकारने असं? कारण आधी पूर्वी काय व्हायचे, मुलगी 6-7 वर्षाची झाली की लगेच तिचं लग्न करून द्यायचं. मग ती तिच्या सासरी गेली की घरी जाऊन तिच्यावर मानसिक अत्याचार, शिक्षण नाही, लॅक ऑफ एज्युकेशन प्रॉपर नसल्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टींना फेस व्हायला लागायचं, बऱ्याचशा गोष्टी फेस करायला लागायच्या. तिला कळत नव्हतं काय चाललंय काय नाही. काय कळतंय तुम्हाला 10-12 वर्षाच्या वयामध्ये? तुम्हाला काय कळतंय मुलींना? बरोबर आहे. फर्टॅलिटी म्हणजे काय असतं, बेबी होतं कसं काय, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आणि जर त्या गोष्टींचं तुमच्यावर सडनली अत्याचार होत असेल आणि जे होतं आहे ते तुम्ही होऊ देता, कारण त्याला क्रॉस जाण्याची त्यावेळेला तुमच्यामध्ये काही हेच नसते किंवा त्याचं नॉलेजच नसतं तुम्हाला की कसं त्याला क्रॉस जायचं किंवा काय, ह्या गोष्टींचं नॉलेजच तुम्हाला नसतं. त्यामुळे सरकारने नियम केलेला की ॲटलिस्ट मुलगी बालिक होणं गरजेची आहे, ती 18 वर्षाची होणं गरजेची आहे. मुलगासुद्धा 21 वर्षाचा, जेणेकरून तो प्रॉपरली कमवायला तरी लागेल. आणि तेव्हापासून त्यांचं वय केलेलं आहे लग्नाचं. तर त्या पिरियडमध्ये लग्न न होता अजूनही जर अनयुनिव्हर्सल मॅरेज सिस्टीम चालू असेल किंवा अजूनही जर अर्ली मॅरेज सिस्टीम हा प्रकार चालू असेल तर त्यामुळे सुद्धा काय होतं, तुमचं ओव्हर पॉप्युलेशन होत जातं. प्रायॉरिटी अँड लिटरसी. Another factors of rapid growth of population is poverty, below poverty rate आपण ज्याला म्हणतो. ओके. improves the females have this nation that more the number of members in the family, more will be numbers to be earn the income. Some feels that the more children are needed to look after them. In their old age also hunger can be cause the death of their children and need to the children strange but true, the Indian still lags behind. काय होतं की ज्या गोष्टी तुम्ही जर बिलो पॉवर्टी रेट म्हणजे गरिबी, जर तुमची परिस्थिती जर चांगली नसेल, तर गरिबी आपण म्हणू शकत नाही. पॉवर्टी या शब्दाचा अर्थ होतो गरिबी, परंतु
गरिबी, पण आपण त्याला गरिबी म्हणत नाही. काय होतं, तुम्ही जे काही कमावता किंवा तुमची जी काही इकॉनॉमिकल कंडिशन आहे, ती इकॉनॉमिकल कंडिशन तुमच्या फॅमिलीला पुरेशी नसते. म्हणजे तुमच्या फॅमिलीला जेवढं काही खर्च लागतोय, आज तुमच्या फॅमिलीला तुमच्या कुटुंबामध्ये जर 5 मेंबर आहेत तर 5 मेंबर्सच्या प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे त्यांचं खाणं पिणं मेडिकल ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सगळ्यांसाठी तुम्ही प्रॉपरली इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नसाल, दॅट इज अ प्रॉवर्टी. ओके, बट प्रॉवर्टी किंवा लिटरसी, प्रॉपर एज्युकेशन तुमच्याकडे नसेल, माहिती नसेल तुम्हाला. आता अशा काही सरकारच्या योजनासुद्धा आहेत की ज्याच्यातून तुम्हाला फायदा घेता येतो, लाभ घेता येतो. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला जर नॉलेज नसेल, माहिती नसेल, तर त्यामुळे काय होतं, तुमच्याकडून बऱ्याचशा चुका होत जातात. आता सरकारची जी काही योजना आहेत, सरकारची एक योजना आहे की ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तिसऱ्या मुलाला, जर तुमचं तिसरं मूल असेल तर ते तिसऱ्या मुलाला एज्युकेशनमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी मिळत नाही, स्कॉलरशिप नाही किंवा काय, जे सरकारच्या काही योजना असतील त्या योजनांचा त्याला लाभ मिळत नाही तिसऱ्या बेबीला. बरोबर आहे. असं का केलं सरकारने? कारण ॲटलिस्ट एका कुटुंबामध्ये 2 मुलं राहतील तर कुठेतरी पॉप्युलेशन कंट्रोल होईल, ओव्हर पॉप्युलेशन होणार नाही. याचा हा हेतू उराशी बाळगून सरकारने हा निर्णय घेतला. मग याचं जर एज्युकेशनच तुम्हाला नसेल, या गोष्टीची माहितीच तुम्हाला नसेल, तर तुम्ही त्याचा विचारच करणार नाही. सो लिटरसी गरजेची आहे. आणि लिटरसी जर तुमची, म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन जर असेल, लिटरसी म्हणजे काय, इलिटरसी आपण नॉलेज, माहिती, लिटरसी म्हणजे काय, साक्षरता. कधी कधी तुम्ही काय करत चला, डिक्शनरी पण सोबत घेऊन बसत चला, किंवा जे शब्द तुम्हाला मी सांगताना समजत नाही, किंवा आता हे इंग्लिशचे काही शब्द आहे, लिटरसी हा वर्ड इथे बसलेल्या किंवा माझा व्हिडिओ ऐकत असलेल्या काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, पण काही विद्यार्थ्यांना जर लिटरसी हा शब्द माहिती नसेल तर त्यांनी त्याच्यावर तसंच त्याचं काही हे करू नये. डिक्शनरी घ्यायची आपली किंवा ते शब्द बाजूला लिहून ठेवायचे आणि मग व्हिडिओ संपल्यानंतर मोबाईलमध्ये गुगलला जाऊन त्या शब्दांचे मिनिंग सर्च करायचे. म्हणजे काय होतात की तुमचे कन्सेप्ट अजून जास्त आणि व्यवस्थित क्लिअर होतात. ठीक आहे, तर आपण होतो लिटरसी आणि प्रॉवर्टीला. आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे 7 पॉईंट, तो बघूया. पॉइंट नंबर 7 काय आहे, एज ओल्ड कल्चर नॉर्म. सन आर द ब्रेड अर्न फॉर द फॅमिलीज इन इंडिया. दिस ओल्ड एज थॉट. जुन्या लोकांची मतं. तुमच्या घरात एखादी म्हातारी असते, नवीन नवीन एखाद्या मुलाचं लग्न झालेलं आहे, म्हातारी घरात आहे, म्हातारीसारखी टोमणं लावते मागं, पाळणा हलू द्या रे, पाळणा हलू द्या रे. ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे. अरे घेऊ द्या ना त्यांना, होऊ द्या त्यांचं प्रॉपर वय होऊ द्या. हां, मी असं नाही म्हणत की वयाच्या मर्यादेनंतर सुद्धा कुठली गोष्ट होणं योग्य नसते, चुकीचीच असते. प्रत्येक गोष्ट ही प्रॉपर एजमध्येच व्हायला हवी. तर काय होतं, ठीक आहे, पहिला बेबी झाला, पहिली तुम्हाला मुलगी झाली, लगेच 2 वर्ष झाले की घरातल्यांचं चालू होतं, 2 वर्षच कशाला, ते पहिलं बाळ झालं ना की लगेच त्याचं डोकं चेक केलं जाते, त्या डोक्यावर त्याच्या भवरा आहे बरं का, दुसरं पोरगंच होणार आहे बाई तुला. असले वाक्य तुम्हाला असल्या म्हाताऱ्या लोकांकडून ऐकायला मिळतात. म्हणजे काय, तेव्हापासूनच त्याच्या मागे नांदायला व्हायचं, त्या बाईच्या मागे, की बाई पहिली झाली मुलगी पण दुसरा मुलगाच तुला होणार आहे, तर तयारीत राहा, असा त्या सगळ्याचा त्याच्या मागचा उद्देश असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय, जे काही घरातले म्हातारे लोक असतात ते सुद्धा बरेचदा तुमचे ओव्हर पॉप्युलेशनची कारणं होऊ शकतात. इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला त्यांच्यामुळे
दुसऱ्या बेबीला, तिसऱ्या बेबीला. कारण बरेचदा तर असं होते की घरात 2 बेबी ऑलरेडी असतात, म्हणजे एकाला 2 मुलं आहेत ऑलरेडी, तरीसुद्धा हे म्हातारी लोक तुमच्या मागे लागतात, नाही मुलगा हवाच. आणि मग त्यामुळे तुम्हाला एका बेबी बॉयला जन्माला घालण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे. तर जी घरातली ओल्ड लोक असतात